हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीत जनतेची पसंती महाविकास आघाडीला। सकाळच्या समूहाच्या सर्व्हेत महायुतीला धक्का। सर्वाधिक पसंती असलेला पक्ष मात्र भाजप। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। 19 जुलैला मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक। रमेश चेन्नीथला, नाना पटोले, वडेट्टीवार, थोरात उपस्थित राहणार। पक्षविरोधातील भूमिका घेणाऱ्या आमदारांच्या विरोधात कारवाईची शक्यता। पक्षाविरोधामध्ये मतदान करणाऱ्यांचा कार्यक्रम करू। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारवाईचा इशारा। तर आमदारांवर कारवाईची काँग्रेसमध्ये हिंमत नाही, शिरसाटांचं आव्हान। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची 8 मतं फुटली। कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीमध्ये संधी मिळेल, आमदारांना शब्द दिल्याची माहिती। काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते। 20 ते 25 कोटी देऊन भाजपनं आमदारांना फोडलं। 2 एकर जमीन दिल्याचा राऊतांचा सनसनाटी आरोप। आमदार होण्यासाठी 200 कोटी खर्च करावे लागले तर कोण आमदार होईल? एका सदस्यासाठी 25 कोटी खर्च कुणी करतं का? शिरसाटांचं राऊतांना उत्तर। काँग्रेसची मतं फुटलेली तरी नार्वेकर 23 मतांपर्यंत कसे गेले? आत्मचिंतनाची बाब। नार्वेकरांच्या मागे अदृश्य शक्ती असल्यामुळे त्यांचा विजय, उदय सामंत यांचं वक्तव्य। महायुतीला 15 अधिकची मतं। काँग्रेसची 7 आणि ठाकरे गटाची 2 मतं फुटली। भाजप आमदार आशिष शेलार यांचा मोठा दावा। निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला। शरद पवार गटाचंही 1 मत फुटलं। पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांचं भाष्य। महाविकास आघाडी सोबतच राहणार अशी भूमिका। 25 कोटीला 1 मत विकलं जातंय। फुटलेल्या आमदारांना जनतेनं जोड्यानं मारावं, आव्हाडांचं आव्हान। तर माझ्या पक्षातील एकही आमदार फुटलेला नाही, गॅरंटी देतो, आव्हाडांचा दावा। शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला। पवारांनी डाव टाकला, त्यात शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला, सदाभाऊ खोत यांची टीका। अजित पवारांनी इतर पक्षाची 5 मतं फोडली। अजितदादा गटाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची 47 मतं। अजित पवार यांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा। राजकारणातील चाणक्य अजितदादा। नागपुरात विधान भवनासमोर बॅनर। दादा गटाचे नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्याकडून बॅनरबाजी। विधान परिषदेतील विजयानंतर अजित पवार दिल्लीत। अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। जरांगेंची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये। जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार। सरकारने भ्रमात राहू नये, आरक्षण न दिल्यास विधानसभेत 288 उमेदवार पाडू, जरांगेंचा इशारा। वादग्रस्त IAS पूजा खेडकरला नगरच्या शासकीय रुग्णालयानं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची माहिती। शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासताना आढळल्या नोंदी। तर पूजा खेडकर यांच्या ऑडी कारचीही तपासणी होणार। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल। तर अंधेरी सबवे सुद्धा तुडुंब भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद। मुंबईला पुढील 36 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा। सोलापूरच्या कुडूसमध्ये संत ज्ञानोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण। तर माढ्यामध्ये मुक्ताई पालखीचं जल्लोषात स्वागत। JCBच्या सहाय्याने पालखी रथावर फुलांची उधळण। 7 राज्यांमधील 13 विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर। इंडिया आघाडीची बाजी। 11 पैकी 9 जागांवर इंडिया आघाडीचा विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।